नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो कार्ड रीडर आहे आणि ही तुम्हाला सर्वांना ओळख आहेच. पण आज आपण एक नवीन सिरीज सुरू करतोय. जो नवीन अध्याय जो महादेवांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या दर्शनाने सुरू होतोय, जो संपूर्ण श्री शिवमहापुराण याचं पठण आपण करतोय. या श्रावण महिन्यामध्ये बरेच असे म्हणजे इतके आतून खूप ग्रंथ वाचण्याची किंवा त्याचं पारायण करण्याची खूप इच्छा असते, पण धावपळीच्या युगामध्ये आणि खूप कामामध्ये व्यस्त असताना हे होत नाही. तर तेच जे प्रत्येक गोष्ट कशी असते, ऑडिओच्या स्वरूपात येते किंवा AI म्हणून येते किंवा काहीही असतं, पण एक एक शब्द एक एक उच्चार हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्याचा भावार्थ त्याचा अर्थ तुमच्यापर्यंत पोहोचून आयुष्याचं कल्याण होण्यासाठी, तुमच्या आयुष्याचा नवीन रंग सुरू होण्यासाठी हे जे संपूर्ण श्री शिवमहापुराण आहे हे वाचण्यासाठी मला जे आदेश आले तेच खरंच तुमच्यासाठी आहेत. आणि जे भाग्यवंत आहेत त्यांच्या कानी हे सगळे शब्द पडतील आणि हा ग्रंथ हे वाचन जे आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचेल. थँक्यू सो मच. आणि हर हर महादेव, ओम नमः शिवाय, जय महाकाल, जय महाकाली यांच्या नावाने आणि श्री गणेशांच्या आशीर्वादाने आपण ह्या संपूर्ण श्री शिव महापुराणाचं पठण सुरू करतोय. तर अगदी अगदी हे करून त्याच्याकडे लक्ष देऊन जिथे तुम्ही असाल तुम्ही तुमचे काम करत राहा. काहीही असेल, असं काही नाहीये की बसा आणि तेच ऐका, असं नाहीये. तर तुम्ही फक्त ते ऐकत राहा. जिथून तुम्ही मोबाईल लावून ठेवा, ऐका आणि फक्त तुमच्या कानावर ते शब्द पडू देत. हीच फक्त महादेवांची इच्छा आहे. आणि जिथे जसे आहात तसे तुम्ही ते ऐकण्याचा प्रयत्न करा. तर आपण सुरू करूया संपूर्ण श्री शिवमहापुराण वाचण्यासाठी. आणि महादेवांना खूप 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 धन्यवाद की त्यांनी आम्हाला निवडलं तुमच्यापर्यंत. हा जो अध्याय आहे, हे जे महापुराण आहे ते पोहोचवण्यासाठी, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तर आपण बघूया सुरुवात जी आहे संपूर्ण शिवमहापुराण याची सुरुवात जी आहे ती आहे शिवगाभारा. आणि या शिवगाभाऱ्यामध्ये जी कथा जे सांगितलेलं आहे, भा म्हणजे ज्ञान आणि रत म्हणजे सेवा. ज्ञानाची सेवा करणारा हा परमपवित्र देश आहे. भारताच्या अस्मितेचा कणा हा भारताच्या अध्यात्मात आहे. विश्वशांतीचा वसा वसण्यासाठी त्याला विश्वाकार व्हावयास हवे आणि विश्वाकार होण्यासाठी त्याला अशा विश्वव्यापक जीवनगाथाच अभ्यासिल्या पाहिजेत. महापुरुषांनी क्रांतीचे अपूर्व अभ्युत्थान करून भारताच्या अस्मितेचे जे लोकोत्तर जागरण केले, त्याच्या बळावर आज आपली युगायुगांची भारतीय संस्कृती शिल्लक राहिली आहे. अमर ग्रंथांच्या चिंतनाने क्षणभंगूर अशा मानवी जीवनात अक्षय आनंद निर्माण होतो. या ग्रंथाच्या अभ्यासाने हृदयाच्या गर्भगारात आत्मज्योतीच्या प्रकाशात शिवदर्शन होऊ शकते. दुरितांचे तिमिर नाहीसे करणारी पुराणांची वाणी अतिशय तेजस्विनी आहे. मानवाच्या अंतःकरणामध्ये परिशुद्ध श्रद्धा हवी. विकल्पाच्या डोळ्यांनी जीवन रहस्य उमजू शकणार नाही. स्वयंप्रकाश स्वादादीपांनी मानवी जीवन ओतप्रोत उजळून निघते. पुराणांचे चिंतन करून आपण त्याप्रमाणे वागू लागलो तर वृत्तीने सात्विक, स्वभावाने सोज्वळ, वर्तनाने प्रामाणिक असे आपले जीवन बनते. मन स्फटिकाप्रमाणे धवल आणि गंगेप्रमाणे निर्मल होते. ज्ञानशक्ती जर कार्यवाही व्हायची असेल तर ती अनुभूतींच्या ज्योतीने उजळली पाहिजे. खरे ज्ञान आतून प्रकट होते. अशा ज्ञानात जी शक्ती निर्माण होत असते ती अक्षय आनंददायी असते. 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे हा मानव समाजाचा महान ठेवा आहे. आजच्या गतिमान युगात वेदशास्त्रांचा अभ्यास करणे मानवाला अवघड जाते. पुराणे यामध्ये कथा आहेत, त्या कथा समजून घेणे तसे सोपे आहे. यासाठी शिवमहापुराण सुलभ भाषेमध्ये आपल्या समोर सादर करण्यात आले आहे. रोज थोडे थोडे वाचन केले तरी कथेच्या माध्यमातून जीवनाची दिशा लाभू शकेल. दुःखदायक जीवन सुखमय होऊ शकेल. सुख हे बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून नसून आपल्या आंतरिक ज्ञानावरती अवलंबून आहे. ज्ञानाने जीवनाचा मार्ग कळतो आणि कर्तृत्व, अहंकार आणि फलाशा सोडून त्या मार्गावरून वाटचाल केली तर आपल्या हृदयातून निस्वार्थ भक्ती प्रकट होते. हे निस्वार्थ प्रेम ही मानवी जीवनातील सर्वात मोठी दैवी देणगी आहे. आपण ज्या ग्रंथाचे वाचन करतो तो ग्रंथ समजून घेण्यासाठी अत्यंत एकाग्रतेची आवश्यकता आहे. ग्रंथाचे वाचन करून त्याचे अंतःकरणपूर्वक चिंतन करावे.
चिंतनाने आपणास अनेक गोष्टी कळू लागतात. लौकिक जीवनातील काही गोष्टी प्राप्त व्हाव्यात म्हणून ग्रंथाचे वाचन करू नये. जीवनाचा खरा अर्थ समजावा म्हणून ग्रंथाचे एकाग्रतेने शांत मनाने परम श्रद्धेने वाचन करावे. आजच्या विज्ञान युगात पुराण कथांचा आपल्याला काय उपयोग असे समजण्याचे काही कारण नाही. भौतिक विज्ञान हे बाह्यसृष्टीचा शोध घेत असते आणि अध्यात्माचे विचार आंतरिक ज्योतीला प्रकाशित करत असते. विज्ञानाचा शोध हा आजचा शोध नसून करोडो वर्षांपासून विज्ञानाचा शोध सुरू आहे. जगप्रसिद्ध वैज्ञानिक म्हणतात प्लॅटिनमच्या मूलभूत धातूवरती विज्ञानाने बदल करता येतो, परंतु विज्ञानाने मानवाच्या अंतःकरणामध्ये बदल करता येत नाही. तसे करता आले असते तर विज्ञानाने मानवाचा स्वभाव बदलला असता. वैज्ञानिकांनी अनेक शोध लावले, परंतु मानवी जीवनाला चालविणारा कोण आहे, विश्वाला चालवणारी कोणती शक्ती आहे हे त्यांना कळू शकत नाही. त्यासाठी अध्यात्माच्या मार्गावरून वाटचाल करावी लागते. विज्ञानाचे लहान शोध मानवी जीवनाला उपयोगी आहेत, परंतु विज्ञानाचे महान शोध मानवी जीवनाच्या नाशाला कारणीभूत आहेत. महर्षी व्यासांनी अनेक ऋषीमुनींनी आंतरिक जीवनाचा शोध घेतला. नदीच्या काठी वास्तव्य करून निसर्गाच्या प्रसन्न सानिध्यामध्ये राहून आत्मत्वाला त्यांनी जाणून घेतले. अनेक ऋषी आणि ऋषिका यांनी आपले विचार ग्रंथबद्ध केले आहेत. त्यांचे विचार आज समाजापर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे. भारतामध्ये आणि परदेशामध्ये अनेक शिवमंदिरे आहेत. प्राचीन काळापासून ज्या शिवमंदिरांची स्थापना झालेली आहे त्या ठिकाणी पुरातन काळापासून आजच्या काळापर्यंत अनेक भक्त शिवाची उपासना करतात. त्या भक्तांना आत्मिक समाधान लाभते आणि जीवनाचा मार्ग सुखकर होतो. ब्रह्मा आणि विष्णू यांनी एकमेकांवर अस्त्रे सोडण्यास सुरुवात केली त्यावेळी त्यांच्यामध्ये एक महान खांब उभा राहिला. ब्रह्मा आणि विष्णूंना त्या खांबाचे मूळ आणि शेवटचे टोक शोधण्यासाठी पाठवले, परंतु ते आधी अंतरहित होते, त्यामुळे त्यांना ते सापडले नाही. त्या खांबाचे प्रतीक म्हणजे शिवपिंड होय. शिवलिंगाची स्थापना कशी करावी, शास्त्रशुद्ध पद्धतीने त्याची पूजा कशी करावी याची माहिती या शिवपुराण ग्रंथात दिली आहे. त्याच्या आधारे आपण शिवपूजन करू शकतो. मूळ पुराण ग्रंथ महान असून सार रूपाने आपण त्याचे ज्ञान उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याप्रमाणे मनोभावे आपण शिवपिंडाची पूजा करावी, म्हणजे आपणास आत्मतत्वाचा अनुभव येऊ लागेल. ज्ञानाने मोक्ष मिळतो खरा, पण ते ज्ञान आत्मस्वरूपामध्ये विराम पावले पाहिजे. ज्ञानाने अज्ञान नाहीसे करावे आणि मग अज्ञान नाहीसे झाल्यावर ज्ञानाचाही त्याग करावा. ज्ञानाचे रूपांतर भक्तीत करावे, नाहीतर ज्ञानाने अहंकार निर्माण होतो. केवळ ज्ञान म्हणजे माहिती होय आणि ज्ञानाप्रमाणे सदाचार संपन्नता वाढविणे म्हणजे खरे ज्ञान होय. यासाठी या ग्रंथामध्ये प्रणवाचा जप गायत्री मंत्र दिलेला आहे. विश्वाला चालविणाऱ्या भगवंता मला सुद्धा सद्बुद्धी दे हे मागणे सर्वश्रेष्ठ होय. हृदयामध्ये सद्बुद्धी निर्माण झाली की आपले जीवन अंतर्बाह्य आनंदी होते. या पुराणामध्ये अनेक कथा दिलेल्या आहेत. त्या कथेतील आशय समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. दक्षाने आपल्या जावयाचा अपमान केल्यामुळे सतीने यज्ञामध्ये उडी टाकून आत्मसमर्पण केले आणि पुन्हा ती हिमालय व मेनेच्या पोटी आली. तेथेही तिने कठोर तपश्चर्या केली आणि शिवांशी विवाह सोहळा संपन्न झाला. शिव आणि पार्वतीचे पुत्र म्हणजे कुमार आणि श्री गणेश होय. गणेशाने आई वडिलांना प्रदक्षिणा घातली, पृथ्वी प्रदक्षिणेचे पुण्य प्राप्त करून घेतले. अशा कथेतून आपणास आई वडिलांचे महत्व किती थोर आहे हे दिसून येते. अधर्माचा नाश करणे आणि धर्माचे उत्थान करणे हे कार्य शिवजींनी केले आहे. अनेक राक्षसांचा नाश केला. 12 ज्योतिर्लिंगाची स्थापना कोठे व कशी झाली या वर्णन या ग्रंथात आहे. 6व्या संहितेतील 19व्या अध्यायात महावाक्याचा अर्थ दिला आहे. त्याचा अभ्यास अवश्य करावा. तसेच मानसिक पूजा याचे वर्णन केले आहे. आपण जीवरूप आहोत आणि शिवरूप चेतना सहस्त्रदल कमलामध्ये विराजमान आहे. जीवा शिवाचे मिलन कसे करावे याचे मार्गदर्शन केले आहे. अनुभूतीच्या मुशीतून प्रकटलेले हे शब्द आहेत, तरी या सिद्धांतावर आपण पूर्ण विश्वास ठेवावा. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप अखंडपणे सुरू ठेवावा, म्हणजे निश्चितपूर्वक आपणास अंतिम तत्वाची अनुभूती येऊ शकेल. आपले कर्म करताना या मंत्राचे स्मरण करावे. हृदयामध्ये नाम व हाताने कर्म अशी आपली प्रवृत्ती व्हावी, म्हणजे प्रत्येक कर्मातून आपणास आनंदाची प्राप्ती होऊ शकेल. धार्मिक प्रकाशन संस्थेचे श्री रवींद्र पेठे आणि सम्राट पेठे यांनी हा ग्रंथ लिहिण्यास सांगितल्यामुळे
त्यांचे मनापासून आभार. स्नेहीश्री रमेश भारताल यांनी अतिशय सुरेख रंगीत चित्रे काढली, त्याबद्दल त्यांचेही आभार. सर्वांच्या सहकार्याबद्दल आभार. या ग्रंथाच्या लिखाणास पत्नी सौ शुभदश्री हिने मदत केल्यामुळे हा ग्रंथ सिद्ध झाला. माझ्या एका अभंगाने या ग्रंथाची सांगता करत आहोत. ज्ञानेश नावाने मी अभंग करतो. शिवपुराणातील नैतिकता जाणून घ्यावी, त्या मार्गे आपली पावले टाकावी. ओम नमः शिवाय जप नित्य करावा, सत्याचा मार्ग सदैवही आचरावा. जीव शिव मिलन असे अंतिम ध्येय, तयासाठी शिवाला सर्व भावे शरण. ज्ञानेश म्हणे मी सर्व विश्वाला शरण, तयाच्या चरणी वाहिले संपूर्ण जीवन. सर्वांचे सर्व भावे कल्याण हो ही प्रभूचरणी नम्र प्रार्थना. आणि हा जो ग्रंथ, हा संपूर्ण शिव महापुराण हा जो ग्रंथ आहे, हा जो लिहिलेला आहे म्हणजे ज्ञानेश्वर तांदळे यांनी हा लिहिलेला आहे आणि त्यांचा हा ग्रंथ आहे. याची शिवगाभारा जो आहे तो पहिल्यांदा आपण हा पठण केला.